सरस व मिनी सरस 2026च्या निमित्तानं आजची पत्रकार परिषद आहे आणि आजच्या पत्रकार परिषदेला सन्माननीय आमचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे सन्माननीय शिवसाहेब आहेत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य पण आहेत। 21 तारीखला 21 ते 25 अशी आमची जिल्हास्तरीय सिंधू सरस व मिनी सरस 2026चा असा आपला उद्याचा कार्यक्रम 5 दिवसाचा आहे आणि या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सन्माननीय नारायणराव राणेसाहेब, सन्माननीय खासदार साहेब, त्याचप्रमाणे नितेशजी राणेसाहेब माननीय पालकमंत्री येणार आहेत। त्याचप्रमाणे विशेष सर्व उपस्थितीत आमचे असलेले स्थानिक आमदार निलेशजी राणेसाहेब असतील, दीपकभाई केसरकर आणि इतर सर्व सन्माननीय आमदार यांना सन्मानाने त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि ही प्रशासन आणि पदाधिकारी म्हणून एक चांगला असा सिंधू सरसचा कार्यक्रम उद्यापासून 26 तारीखपर्यंत चालणार आहे। तुम्हाला सर्वांनाच याची कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे। मी सर्व जनतेला आवाहन करतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या बचत गटांना आवाहन करतो की या सिंधू सरसच्या कार्यक्रमाला 5 दिवस चालणारा हा महोत्सव आहे। ह्या महोत्सवाला आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं, जेणेकरून बचत गटांचं प्रोत्साहन वाढणं, बचत गटाचं उत्पन्न वाढणं, स्थानिक उत्पादन वाढ होणं आणि आपल्या होणारे बचत गटाची उत्पादनं ही त्यांना लोकांना कळावीत आणि जनतेला पण हा एक लोकोत्सव असल्यासारखा आहे किंवा सोहळा आहे, त्याच्यात आपण सहभागी व्हावं। त्याच्यातल्या ह्या आपला जो आपण सिंधू सरस हा प्रोग्राम करतो आहे त्याच्यात सर्व आपण असलेलं प्रशासन आणि आम्ही एकजुटीने काम करणार आहोत आणि त्याच्यात यंदाच्या प्रोग्राममध्ये जे काही त्रुटी असतील किंवा काय असतील ते पुढच्या वर्षी भरून काढून त्याच्यापेक्षा चांगलं असं आम्ही सिंधू सरस प्रोग्राम पुढच्या वर्षी करणार आहोत। ह्याच्यापूर्वी पण सिंधू सरस किंवा इतर जे प्रोग्राम झाले त्याच्यातनं आपल्याला आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या बोलाचं आपण नवीन काहीतरी इथं प्रोजेक्ट ठेवलेले आहेत, यशोगाथा ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यातनं मग असेल गंगावणे साहेबांचा कार्यक्रम ठेवलेला आहे, पाककला स्पर्धा ठेवलेली आहे, असे निरनिराळे प्रोग्राम पैठणी स्पर्धा दररोज ठेवलेल्या आहेत, कृषी मेळावा ठेवलेला आहे, समय नृत्य ठेवलेलं आहे, जेणेकरून जे आपले लोककला आहे इथली ही लोकांना दिसावी आणि त्यांना पण प्रोत्साहन मिळावं म्हणून। तर मी सर्वांनाच आपल्या सिंधुदुर्ग जनतेला आपलं विनंती करतो की आपण ह्याच्यात सहभागी व्हावं आणि या सिंधू सरस हा प्रोग्राम यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषदेला सहकार्य करावं। किती स्टॉल सहभागी आहेत? 69 स्टॉल आहेत, 75। हा मिनी सरस आहे, त्याच्यामुळे स्टॉलची संख्या कमी आहे, शासनाच्या निकषाप्रमाणे 75। लाकडी उत्पादन असतील, कोकणी मेवा असेल, महिलांची जी स्व उत्पादन आहे त्यासाठी 59 स्टॉल आणि ते वेगवेगळ्या तालुक्यांना दिलेले आहे। म्हणजे पहिल्या दिवशी कुडा मालवण, दुसऱ्या दिवशी कुडा आणि वेंगुर्ला, दुसऱ्या दिवशी कणकवली वैभववाडी 22 तारीखला, 23 तारीखला सावंतवाडी दोडामार्ग, 24 तारीखला मालवण देवगड। अशा पद्धतीने 8ही तालुक्यांना वेगवेगळे दिवस दिलेले आहेत। ते सांस्कृतिक कार्यक्रम आणि ते कार्यक्रमामध्ये त्या तालुक्यातल्या महिला त्यावेळी सहभागी होत असं नियोजन आहे। 22 तारीखला ते बाळूमामा ट्रेक्सिंगचं नाटक पण ठेवलेलं आहे, हो, नितीन आशीकरचं, कारण प्रसिद्ध हिट झालेलं आणि धार्मिक असं लोकांना भावणारं। आणि 25 तारीखला समारोप, बक्षीस वितरण समारोप, अशा पद्धतीचं 4 दिवसाचं नियोजन आहे। होय, सभापती उपसभापती